आणि आता बातमी आहे शरद पवारांच्या गौप्यस्फोटासंदर्भात। 2019 मध्ये महाविकास आघाडीमध्ये शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती। शिंदेंचं नाव आमच्या पुढे आलं नाही, त्यांच्या पक्षामध्ये चर्चा झाली, असं वक्तव्य लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी केलंय। मात्र शिंदेंच्या नावाला अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांचा विरोध असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर पवारांनीच शिंदेंच्या विरोधामध्ये एक ग्रुप ऍक्टिव्ह केल्याचा दावा संजय सिरसाट यांनी केलाय। दरम्यान 2014ला भाजपकडून उपमुख्यमंत्री पदाची ऑफर असून देखील शिंदेंच्या नावाला ठाकरेंनी विरोध केल्याचा आरोप शिरसाट यांनी केला। त्यावेळी बैठक झाली, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्यासाठी त्यांच्या पक्षात अंतर्गत चर्चा असेल, आमच्याकडे नव्हती। प्रस्ताव मांडला की नेतृत्व कोणाला द्यायचं, आणि त्यावेळेस सगळे गप्प बसले। माझ्या शेजारी उद्धव ठाकरे होते, मी त्यांचा हात धरला आणि त्यांचा हात मी वर केला आणि यांचा विचार करावा हे इंडिकेट केलं, आणि लोकांनी त्याला वाजवले, त्याच्यात त्यांची निवड झाली। आणि ज्या अर्थी त्यांचा हात वर केल्यानंतर दुसरं कोणाचं नाव आलं नाही, त्यावर माझी खात्री झाली की माझं ॲसेसमेंट बरोबर आहे। पण नंतर हळूहळू लक्षात आलं की त्यांच्यात इंटरनली कधी चर्चा झाली होती, आणि त्याच्यात शिंदेंचा विचार हा त्यांच्या पुढे होता असं दिसतंय। त्याला आम्ही अनिर्णय होतो, आम्ही कोणी त्याच्यात आमचा सहभागच त्याच्यात नव्हता। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते। आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, ही त्यांची भूमिका होती। हे जे सांगतायत की अजित दादा, दिलीप वळसे पाटील किंवा तटकरे हे जसे इकडचे होते ना, सुनील प्रभू सहित, मी ते नाव विसरलो होतो, सुनील प्रभू सहित सर्वजण, जसा इकडून एक ग्रुप ऍक्टिव्ह झाला होता तसा मग शरद पवार साहेबांनी तिकडनं एक ग्रुप ऍक्टिव्ह केला, आणि मग ह्या ग्रुपने मिळून बस शिंदे नकोत, मग त्यांना सॉफ्ट कॉर्नर भेटले, ते स्वतःचं नाव त्यांनी तिकडून डिक्लेअर करून घेतलं की तुम्ही झाले तरी चालेल। शरद पवार साहेबांना माहिती होतं। 2014ला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला उपमुख्यमंत्री पद हे भाजपने ऑफर दिली होती की उपमुख्यमंत्री पद तुम्ही घ्या, परंतु जर उपमुख्यमंत्री द्यायचं कुणाला तर त्यावर शिंदे साहेबाचं नाव आलं होतं। शिंदे साहेबाच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळे ते पद त्यांनी स्वीकारलं नाही, आणि ते 5 वर्ष उपमुख्यमंत्री पद तसंच राहिलं। 2014 मध्येच महाविकास आघाडी स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न होता, मात्र शिवसेना भाजपसोबत गेली आणि 2014 मध्ये आमचा प्रयोग फसला, असं लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी म्हटलंय। त्याच्यात याचं नियंत्रण राज्याचं हे कम्पॅरेटिव्हली सेनेकडे गेलेलं आम्हाला अधिक पसंत होतं। स्वस्त सांगायचे मोदींनाच आमचा विरोध होता, आणि तो विरोध असेल तर यांच्यात ते अंतर कसं होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता होती। काँग्रेस विचाराचे लोक, शिवसेना या सगळ्यांचं ऐक्य होऊन एक पर्याय महाराष्ट्राला द्यावा हे सूत्र आमच्या डोक्यात होतं। पण शिवसेना इतकी घट्ट बीजेपीवर होती, त्यामुळे ती बाजू हा करायला शेवटी या गोष्टी करायला झाला असता।